काही संस्कृतीत असं सांगितलं गेलं की मन पृथ्वीवर सहलीला आलं आहे. आपलं शरीर म्हणजे अतिथीगृह किंवा हॉटेल आणि मन म्हणजे त्यात राहणारा प्रवासी. आणि आपल्या मृत्यूनंतर मन प्रकाशापेक्षा कितीतरी पटीत पळेल आणि दुसरं विश्व गाठेल. तिथे दुसरं शरीर धारण करेल आणि या प्रकारे अनंत काळ आपला जीवनाचा प्रवास सुरूच राहील. दुःख थांबवण्याची चावी. आपल्याला असं वाटतं की आपली सर्व दुःख ही बाह्य परिस्थिती, इतर लोकांचं वर्तन यावर अवलंबून आहेत. पण वस्तुस्थिती ही आहे की आपल्या मनाची अवस्था बहुतांशी वेळेला हे ठरवते की आपण आनंदी उत्साही की दुःखी कष्टी. आपल्या सुखदुःखांचा बराचसा भाग हा आपल्या मनाच्या अवस्थेवरच अवलंबून आहे. आणि ध्यानाचं मूळ उद्देश हेच आहे की आपल्या मनाला तयार करणं, मनाला शिकवणं. बाह्य परिस्थितीत, विविध बाह्य प्रसंगात शांत राहून, बॅलन्स राहून योग्य निर्णय कसे घ्यावे, योग्य कृती कशा कराव्या, आपल्या मनाला सतत आनंदी आणि उत्साही प्रवाहात कसं ठेवावं. मनाची शुद्धता आणि मनाचं सामर्थ्य हीच खरी दुःख थांबविण्याची चावी आहे. मनाची शुद्धता, मनाचं सामर्थ्य हे बाहेर कुठेच नाही, हे आपल्याला मनातच सापडेल. या कोर्समध्ये आपण आपल्या मनाचा अनुभव घेऊ, आपल्या मनाला पाहू, मनाला जाणू. आणि या मार्गाने आपण मनाची शुद्धी आणि सामर्थ्य वाढवू. कारण जे अनुभवातून सिद्ध होईल ना, तेच सत्य असेल आणि तेच कायमस्वरूपी आपल्याला शांती देईल. त्यामुळे आपलं मन दुःख कष्टातून मोकळं होईल, मुक्तपणे कार्य करेल. दैनंदिन कार्य, आपली कर्म आपण आनंदाने आणि उत्साहाने करू. जीवनात कुठलीही जरी आव्हानं आली तरी ती आपण सहज हसत खेळत घेऊ शकू. जीवन जसं येईल तसं आपण त्याला सामोरं जाऊ आणि आपलं उद्देश आपण खूप चांगल्या प्रकारे साध्य करू. मन म्हणजे नेमकं काय? बऱ्याचदा तुमच्या असं लक्षात येईल की तुमचं शरीर रिलॅक्स आहे, पण मन मात्र बिझी आहे, व्यापलेलं आहे, कसल्याशा कार्यात, कसल्याशा विचारात गुंतलेलं आहे. शरीर आणि मन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरेच जण मन म्हणजे मेंदू असं समजतात, पण हे सत्य नाही. कारण मेंदू हा शरीराचा भाग आहे, तर मन हे पूर्णतः अभौतिक आहे. आपल्या मेंदूमध्ये पूर्णतः बदल घडवण्याची शक्ती आपल्या मनामध्ये आहे. न्यूरोसायंटिस्ट असं म्हणतात, त्यांनी असं सिद्ध केलं आहे की जर योग्य दिशेने मनाचा व्यायाम जाणीवपूर्वक घडवून आणला तर आपलं मन, आपल्या मेंदूची कार्यप्रणालीच संपूर्णतः बदलू शकेल. या व्यायामामुळे आपण अधिक उत्साही होऊ, कार्यशील बनू आणि सकारात्मक दृष्टीने आपण कार्य करू शकू आणि जीवन फुलवत नेऊ शकू. शांत झोप का महत्वाची? एक गमतीची गोष्ट अशी की आपण झोपलेलो असताना आपलं मन हे खूप ॲक्टिव्ह असतं. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की गाढ झोपेत आपलं मन बंद आहे, मन सुद्धा आराम करत आहे.
पण असं नाही बरं. उलट गाढ झोपेत मनानी मोठ्या मोठ्या कामांचा फडशा पाडलेला असतो. मन अनेक पटीत ॲक्टिव्ह असतं. जागृतावस्थेपेक्षा कितीतरी अधिक पटीत कार्यमग्न असतं. आणि म्हणूनच झोपेमध्ये पडलेली स्वप्न आपल्याला वास्तविक वाटतात. झोपेमध्येच आपल्याला सुंदर नवनवीन कल्पना सुचतात आणि गाढ निद्रेमध्येच मोठ्या मोठ्या समस्यांची उत्तरं आपल्या समोर येऊन उभी राहिलेली असतात. आणि म्हणून शांत झोप आपल्या सुंदर आणि यशस्वी आनंदी जीवनाकरता खूप महत्त्वाची आहे. नियमित व्यायाम आणि मेडिटेशन का आवश्यक आहे? थोडक्यात समजून घेऊ. नियमित व्यायाम आणि मेडिटेशन दोन्ही गोष्टी करणं का आवश्यक आहे? व्यायाम केल्यानं आणि मेडिटेशन केल्यानं दोन्ही गोष्टींमध्ये आपल्या मेंदूत पिट्यूटरी ग्रंथी ॲक्टिव्ह होतात आणि त्यामध्ये एंडोक्राईन नावाचा स्त्राव स्त्रवतो. आणि म्हणूनच व्यायाम केल्यानंतर किंवा मेडिटेशन केल्यानंतर मन उच्च कंपनीय अवस्था गाठतं. त्यालाच आपण ट्रान्स म्हणतो किंवा ध्यानस्थ अवस्था असं सुद्धा म्हणतो. या अवस्थेत आपल्या शरीरावर खूप चांगला प्रभाव पडतो. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय, विविध प्रणाली खूप चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होतात आणि कार्य करू लागतात. मनामध्ये विद्युत लहरी धावू लागतात आणि त्यामुळे मनाचं संतुलन साधण्यासाठी, जीवनामध्ये प्रगती घडवून आणण्यासाठी, सकारात्मक कार्य सहज करण्यासाठी खूप उपयोग होतो. म्हणून आपल्या जीवनसरणीत आपल्याला आवडणारा व्यायाम, खेळ या गोष्टी आवश्यक असतील. त्याचबरोबर नियमितपणे मेडिटेशनचा सराव करणं हे देखील आवश्यक असेल. आनंदी कसं होता येईल? आपलं मन आपल्या मेंदूला आनंदी कसं व्हायचं ते शिकवू शकतं. आपला मेंदू चांगल्या आनंद देणाऱ्या गोष्टींपेक्षा निगेटिव्ह गोष्टी, आपल्या चुका, आपल्या समस्या यांनीच जास्त प्रभावित होतो. आणि म्हणूनच तर आपण सावध होतो. आपण सुरक्षिततेची, खबरदारीची भूमिका घेतो, उपाययोजना करतो. हे चांगलं आहे, पण आपलं मन आपल्या मेंदूला आनंदी होण्यासाठी शिकवू शकेल. आपलं मन कसं बरं बनलं? खरं तर हे कोणीच सांगू शकत नाही. पण विचार, जाणीव यासारखं अभौतिक काहीतरी आपल्या कवटीच्या आतमध्ये असलेल्या 3-3.5 किलो चरबीच्या गोळ्यात, अर्थात आपल्या मेंदूमध्ये निर्माण झालं आणि त्यातून मनाची निर्मिती झाली. पण हे मात्र कोणीच सांगू शकत नाही की मन ज्याची निर्मिती आपल्या मेंदूत झाली ते कधी आणि कसं मेंदूच्या बाहेर पडलं आणि स्वतंत्र रीतीने काम करू लागलं. आणि पाहता पाहता त्यांनी आपलं जीवनच व्यापून टाकलं. एवढं सामर्थ्य, एवढी शक्ती मनानं मिळवली की मेंदूची संपूर्ण कार्यप्रणालीच बदलून टाकू शकेल. आपलं मन पाहणं आणि जाणणं का बरं आवश्यक आहे? एक सत्य वचन, जसं आपलं मन तसं आपलं जीवन. आपल्याला हे विश्व जसं भासत आहे ना, जसं दिसत आहे ना, मित्रांनो, ते आपल्या मनाचंच प्रतिबिंब आहे. कारण जिथे मन प्रवेशतं तिथेच आपलं जीवन निर्माण होतं.
खरं विश्व मनाच्या आतमध्येच आहे. मनच ठरवतं चांगलं काय, वाईट काय, विद्रूप काय. आणि म्हणूनच एखाद्यासाठी जी गोष्ट चांगली आहे ती दुसऱ्यासाठी वाईट आहे. एखाद्याची भीती ही दुसऱ्यासाठी संधी आहे. एकाच परिस्थितीत एक व्यक्ती जशी भावना व्यक्त करेल, ज्या भावनांचा अनुभव करेल, नेमक्या त्याच परिस्थितीत दुसरी व्यक्ती दुसरा विचार करेल, दुसरा अनुभव करेल. मग हे असं का होत असेल बरं? कारण आपलं सुप्त मन भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणत नाही. आपलं सुप्त मन फक्त आत्ता हा क्षण जाणतं, चालू वर्तमान काळ ओळखतं. आणि म्हणून सध्या ह्या क्षणी आपले जे विचार आहेत ना, आपण जो मनोमन अनुभव करतो आहे ना, तीच आपल्या मनाची स्थिती होऊन बसते. अशा या वर्तमान क्षणात जर आपण जागरूक झालो, आपण आपल्याच मनाच्या बाहेर उभं राहू शकलो आणि आपण आपल्या मनाला पाहू शकलो, मनाच्या क्रिया पाहू शकलो, मन दिवस रात्र काय करतं आहे ते आपण पाहू शकलो, तर निश्चितच त्याचा आपल्याला उपयोग होईल. आणि अशा वेळेला आपल्याला प्रश्न पडेल की करता कोण आहे आणि पाहतं कोण आहे? तेव्हा एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी. जो दर्शक आहे, जो पाहणारा आहे, जो ध्यान करणारा आहे, तो देखील आपल्याच मनाचा एक भाग आहे. पण तो संपूर्णतः मुक्त आहे, क्रियांमधून मुक्त आहे, भावनांमधून मुक्त आहे. विचार आणि कृती आपण करत असतो त्यापासून तो भाग अलिप्त आहे आणि त्यामुळे मनाचा हा भाग दर्शक आहे. तो पाहू शकतो मनाच्या विश्वामध्ये काय घडतं आहे. हेच खरं ध्यान आहे. आपल्या चिंता, आपल्या भीत्या, आपल्या कल्पना, आपल्या असुरक्षितता, आपल्या अपराधीपणाची भावना, आपली शल्य, आपले चांगले वाईट नातेसंबंध, आपलं आयुष्य, असे अनेक विषय अलिप्त राहून पाहायचे आहेत. हेच मन पाहणं आहे, जे आज आपण करणार आहोत. हे ध्यान केल्यानं आपलंच आपल्याला जाणवेल, अनुभव होईल, खऱ्या अर्थानं आपल्या मनाचं दर्शन होईल. आणि मग स्वतःमध्ये बदल घडवणं सोपं जाईल. भावनेच्या भरात निर्णय न घेता, कृती न करता आपण शांतपणे पाहू शकू आणि मग कृती करू शकू. आपलं मन पहा. हा ध्यान अनुभव सुरू करण्यापूर्वी एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा. जे पेराल तेच उगवेल. आपलं सुप्त मन गोष्टी जशाच्या तशा उचलतं आणि आपल्या जीवनामध्ये प्रकट करतं, मांडतं. जेव्हा आपण हॉरर मूव्ही पाहतो ना, तेव्हा आपण किती भयभीत होतो, किंवा आपल्या स्वप्नामध्ये ते स्वप्न किती जिवंत झालेलं असतं. आपल्या मनात सदैव एक डायलॉग चालू आहे. आपल्याच मनाचं आपल्याशी नातं आहे. आपलाच आपल्या स्वतःवर एक संस्कार चालू आहे आणि हा भाग 95% आहे. फक्त 5% आपण या जगाच्या आणि इतर लोकांच्या संपर्कात येतो. आपली फार मोठी शक्ती आणि वेळ आपल्या स्वतःबरोबरच संवाद निर्माण करण्यात आपला जात आहे. आणि म्हणून आपल्या स्वतःवर आपल्या मनाचा खूप मोठा प्रभाव आहे. आजचं ध्यान याचसाठी करायचं की हा सेल्फ डायलॉग आपण अलिप्तपणे पाहू शकू. आणि असं केल्याने हा डायलॉग सुधारण्यासाठी
आणि त्यात आमूलाग्र बदल करण्यासाठी आपण पावलं उचलू शकू. ठीक आहे?